सौंदर्य माझा मेकअप बरोबर झालाय ना? तूच माझ्या दिलाचा राजा आणि तूच माझ्या मनातलं पहिचानू शकतोस. पण कावरा होतास तू आणि कावरा झालायस आता. मी ना तुझ्या औषिकच सांगते आता तर कमी खायला याला बावलं नुसतं माचतंय. मी का बोलत होती रे आता? माझं काय बरोबर झालंय म्हटली. बंटी बोलणारे माझ्यावर आवाज नवऱ्या. माझं का बरोबर झालंय आणि मी का बोलत होती आता? विसरलंय वाटते जरा. बंटी बोलणारे माझं का चुकलंय का? बोलणारे माझ्यावर आवाज मावऱ्या. मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, ही कोण वेडी? ही वेडी नाही, ही सौंदर्या म्हात्रे, कुंदनच्या बाळामामाची एकुलती एक लेक. मेकअपची फार आवड, पोरगीला विसरबोळी आहे, पण ही तिच्या एकमात्र बंटी भावल्याला कदापि विसरत नाही. सतत 5वीला पुजल्यासारखा सोबत असतो बंटी. मामाला हिच्या विसरबोळेपणाची भीती आहे. उद्या जर हिचं लग्न लावून दिलं आणि मांडवात नवऱ्यालाच विसरली तर? कारण जी मुलगी आपल्या आईबापाला विसरू शकते ती काय पण विसरू शकते. म्हणून मामाच्या मनात आहे पोरीला बहिणीच्या घरी नांदायला द्यायची. पुढे बघू मामाचा प्लॅन फत्ते होतो का. हिच्या या विसरभोळेपणामुळे हिचंही लग्न अडलंय. अक्षता, अरे थांब. अरे कुंदन थांब ना. अरे थांब ना कुंदन. अरे थांब. अरे कुंदन. अरे थांब ना. अरे थांब ना. हा बोल ना मामा. मामा ना अक्षय, मी हाय. बाय 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 अक्षय, मला विसरली नाहीस ना? अगं नाही ग आत्ते, बोल. आणि मामा कुठे आहे? ते वय ते माग भाजीच्या पिशव्या घेऊन येतात. आणि काय ग आता उठलीस वय? सासरी असं चालायचं ना अक्षय, लवकर उठायला लागतंय. काय बरोबर चालायला लागली? बाय बाय बाय, हा माणूस रस्त्यात पण गप बसायचा नाही. हा अक्षय, आम्हाला कळलेली बातमी खरी आहे का? कोणती बातमी? ती कुणीतरी कुणासोबत तरी पळून गेली त्याची. आत्ते कोण आणि कोण कुणासोबत पाहून गेलं? बाय बाय बाय, आता आमच्या पासून काय लपून राहणार आहे वय? काल शिवमच्या फोनवर दादाचा फोन आला होता. नाही ग आत्ते, काय लपवत नाहीये. आणि हो, कुंदन कुणासोबत पळून नाही गेलाय. हा बघ बाई, मी आधीच म्हणलं नव्हतं, मनाने ठरवलेली लगीन टिकत नाहीत. पुण्यांदा विचार कर, माझं मेलो बाई कोण ऐकतय? पुण्यांदा विचार कर अक्षय, घरच्या घरात नाती जुळतील. अगं पण आत्ते, पण बिन काय नाही, तू नाही म्हणलंस ना तरी ही आत्या तुझी सासू आहे एकदम रेडी आहे. बाय बाय बाय, हा माणूस, त्याला माझ्या भाचीशी काय 2 शब्द बोलले तर ते बघवायचं नाही. मराठीकडं सावंत काकू थांबा की. अरे मामा, काय रे हे होऊन बसलंय. कुठे गेला असेल कुंदन? बघ अक्षय, समजा ठीक होईल, तू काय बी काळजी करू नको. बघ अरे पण मामा कुठे गेला असेल रे तो? तेच काय कळणं झालंय. बघ तुमच्यात काय वाद? नाही रे मामा. चला की पटापटा, घरची कामं कोणी करायची? अक्षय, तुझी आती काय माझी कान चावायची बंद व्हायची नाही. बघ मी एक काम करतो.
हा हा बोल ना मामा. हा मी तुला ना तुझ्या आते जवळ नसताना फोन करतोय बघ. चल. ए भवाने थांब घे. कुंदन कुठे गेला असेल? सौंदर्यासोबत तरी नसेल ना गेला? नाही नाही नाही, असं नाही करायचं कुंदन. कुंदन अरे लवकर येणार आहे. हॅलो हा बोल कार्ट्या. हॅलो पप्पा स्टॅच्यू. पप्पा माझं लगीन ढिंचॅक 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 ढिंचॅक. कुंदन गेला दुसरी पाशी, कुंदनची झाली काशी. अहो असं स्टॅच्यू का उभं राहिलं? नक्कीच माझ्या कार्ट्याचंच काम असणार. ओवर द्या इकडे तो फोन. जा घरी आणि भाज्या चिरत बसा. हा बोल बाळा. हॅलो मम्मा. माझं लगीन ढिंचॅक 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 ढिंचॅक. कुंदन गेला दुसरी पाशी, कुंदनची झाली काशी. हो रे माझ्या बाळा, काय माहित कुठं गेला पण आपला मार्ग खुला केलाय. मम्मा मी म्हणलेलो तो असू दे किती पण मोठा मावरा, मॅच होणार अक्षयचा नवरा. हो रे माझ्या बाळा, आज आनंदाचा दिवस आहे. लोकांना जरा कमी बनव. होय होय. आणि लवकर ये रे, तुझ्या समोरच दादाची बोलून घेते. अक्षतासाठीचा तुझा प्रस्ताव मांडते. मग कसं माझ्या शिवमचं लगीन ढिंचॅक 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 ढिंचॅक. अम्मा माझंच लगीन ढिंचॅक 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 ढिंचॅक. माझ्या शिवमचं लगीन ढिंचॅक 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 ढिंचॅक. मम्मा माझं लगीन ढिंचॅक 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 ढिंचॅक. हा 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 चल चल ठेवतो. हा चल बाय. ए म्हणजे दादूस, कुठं रे गेलास तू? लवकर येशील ना? मन सुरमईचा घास कोण भरवणार आहे? चिंबोरीची नांगी कोण फोडून देणार आहे? आणि माझ्यासोबत नाटकी तारेचं ऑनलाईन शॉर्ट फिल्म फेस्टिवल कोण बघणार आहे? आणि ह्यो एपी हा कवा बोलणार आहे माझ्याशी? आणि जरी एपी माझ्याशी बोलायला लागला, आमचं सगळं जुळलं, माझं आणि एपीचं लगीन ठरलं, मग आमचं कन्यादान कोण करणार आहे? अरे हम हूं ना. ए तू हट. तू का करते? तुम्ही तर काय करताय? मेरे को सगळं माहिती है. भाभी को बोलू क्या तेरा नाम? तुम टाकी के ऊपर से किधर किधर टाकता है? अरे नहीं नहीं नहीं. अच्छा वो कुंदन का कुछ अता पता चला कि नहीं? तेरे को क्या करना है रे टोकरिया? अरे मतलब किसी लड़की का चक्कर उतला पूरी को तो नहीं भगा के लेके गया. माझ्या दादूसला बोलताय काय भेवऱ्या? नहीं 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 नहीं, नहीं. हा बोल रोहित. हो ताय रे तू लवकर ये. कुंदन दादू सापडणं झालाय ना म्हणून आहे पोलीस कंप्लेंट करायला निघाली. ओय आवरा तिला, नाहीतर पर इज्जतचा भोसराच होईल. आणि मग तो खापट पसारा कोण साफ करत बसीन? त्यात आमचा युवा अध्यक्ष पळून गेला अशी बोंब पसरेल. आईला आवडते मी. तू लवकर ये. ठेवतो. ए आहे आईले हा. ए पी मीने आईला अरवायला चालले हा. आल्यावर तुझ्याशी बोलते हा. बाय. ऐक विरे, माझा दागदूस लवकर सापरू दे. आणि हे पी यानं मला लवकर रिप्लाय करू दे. आणि हो, रोहितला पण मेसेज करून ठेवते हा. अरे देवा, कुंदन काय सापडणं झालंय? काय कुंदनशाही पोलीस कंप्लेंट करेल की आधीच सावी जाऊन तिला अडवेल? लवकरच काय ते समजेल. तुम्ही नाटकी त्यांना लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करत पाहत राहा एक लगीन असंही. कवळा मावरा कवळी शेंग. कवळा मावरा कवळी शेंग.
एसी रिपेअरिंगचं काय झालं? ॲडॉफिकच्या साईटला अप्लाय केले. त्यांचे इंजिनियर आज घरी येऊन एसी रिपेअरिंग करून जाणार. तुम्ही तुमची कामं नीट करा. आधी मोठी अप्लाय करणारी, आधी घरातली कामं करा. मी माझी कामं नीटच करते. ॲडॉफिकच्या साईटला अप्लाय केले कारण ती लोक 60 दिवसांची वॉरंटी देतात. हो माहिती मोठी शाणी. अगं आई, ती बोलते ती बरोबर बोलते. आणि मी असं ऐकलंय, एकदा का आपण ॲडॉफिक्स वाल्यांकडे रिपेअरिंगसाठी अप्लाय केला तर ती लोक आपल्याला अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट 20% ऑफ पण देतात. बाय बाय बाय, आला ना बायकोचा पुळका. तुम्ही त्याला कसले बोलताय हो? मला बोला, मी बोलली आहे ना तुम्हाला? तो माझा मुलगा आहे. हो मग माझा नवरा आहे. तो त्याच्या आधी माझा मुलगा आहे. हो तू चुप रे. ते दिसतंय. हे कामं करा आधी. तू तुझी कामं कर. मी माझी कामं नीटच माहिती आहे मोठी. तुम्हालाही तुमच्या घरात जर अशी भांडणं नको असतील तर आत्ताच्या आता ॲडॉफिक्सच्या साईटवर जाऊन एसी रिपेअरिंगसाठी अप्लाय करा आणि तुमच्या घरचं वातावरण थंड ठेवा. ए तू चुप. कामं करा आधी. तू आधी तुझी कामं कर. मी माझी कामं नीटच करते. गवळा मावळा